नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 17 एप्रिल 2025 आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समित्यांचे तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात दबाव बघायला मिळालेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर. या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती मित्रांनो 82 क्विंटलची. कमीत कमी दर 5,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, जास्तीत जास्त दर होते 6,700, तर सर्वसाधारण दर 6,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण. जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. 25 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,730 रुपये, तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,721 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर. आवक आलेली होती या ठिकाणी 23 क्विंटलची. कमीत कमी दर 6,691 रुपये, जास्तीत जास्त दर 6,791, तर सर्वसाधारण दर 6,741. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली होती मित्रांनो लाल तुरीची 1,900 क्विंटल. कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 7,305, सर्वसाधारण दर 7,030 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कन्नड. 6 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 6,700, जास्तीत जास्त दर 6,800, तर सर्वसाधारण दर 6,750. त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर. आवक आलेली होती 21 क्विंटलची. कमीत कमी दर 6,950 रुपये, जास्तीत जास्त दर 6,970, तर सर्वसाधारण दर 6,960 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती. लाल तुरीची आवक आलेली होती 7,000 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,850 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर 7,125 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,987 रुपये. त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. आवक आलेली होती लाल तुरीची 47 क्विंटलची. कमीत कमी दर 5,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,300, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल. आवक आलेली होती 351 क्विंटलची. कमीत कमी दर 6,451 रुपये, जास्तीत जास्त दर 7,175 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,815 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नांदुरा. या ठिकाणी 281 क्विंटलची तुरीची आवक. कमीत कमी दर 6,645 रुपये, जास्तीत जास्त दर 7,225 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,840 रुपये. त्यानंतर बाजार समिती नागपूर तूर लाल. आवक आलेली होती 2,394 क्विंटलची. कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 7,186 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,064 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर तूर लाल. आवक आलेली होती 9 क्विंटलची. कमीत कमी दर 6,900 रुपये, जास्तीत जास्त दर 7,050 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,900 रुपये. त्यानंतर मूर्तिजापूर. जिल्हा आहे अकोला. तूर लाल. आवक आलेली होती 500 क्विंटलची. कमीत कमी दर 6,705 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,150, तर सर्वसाधारण दर 6,930. त्यानंतर बाजार समिती मलकापूर. तूर लाल. आवक 1,520 क्विंटलची. कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,415 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,250 रुपये. त्यानंतर गंगाखेड तूर लाल. आवक आलेली होती 5 क्विंटल. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200, सर्वसाधारण दर 7,000. त्यानंतर बाजार समिती आहे वरुड तूर लाल. आवक आलेली होती 290 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,935 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर तूर लाल. आवक आलेली होती 190 क्विंटलची. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,965 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव तूर लाल. आवक आलेली होती 108 क्विंटलची. कमीत कमी दर 2,200 रुपये, जास्तीत जास्त दर 7,549 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,150 रुपये. त्यानंतर औराद शहाजनी तूर लाल. आवक 90 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,900 रुपये, जास्तीत जास्त दर 7,225 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,050 रुपये. त्यानंतर उमरगा बाजार समिती. कमीत कमी दर 6,800, जास्तीत जास्त दर 7,100, तर सर्वसाधारण दर 7,000. त्यानंतर सेनगाव बाजार समिती. कमीत कमी दर 65 क्विंटलची तूर आवक. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,200, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती उमरखेड तूर लाल. 220 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 7,200 रुपये, जास्तीत जास्त दर 7,400 रुपये प्रति क्विंटल,
तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे राजुरा तूर लाल. आवक आलेली होती मित्रांनो 83 क्विंटलची. कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,775 रुपये. त्यानंतर बाजार समिती दुधनी तूर लाल 1,505 क्विंटल तूर आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर 7,115 रुपये. तर सर्वसाधारण दर 6,716 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल, जिल्हा आहे नागपूर. तूर लोकल 310 क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो काल. कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,906 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,750 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती बीड तूर पांढरी. कमीत कमी दर 6,851 रुपये, जास्तीत जास्त दर 7,040 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,923 रुपये. त्यानंतर शेवगाव तूर पांढरी 104 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,950 रुपये. तर सर्वसाधारण दर 6,950 रुपये. त्यानंतर शेवगाव भोदेगाव तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो 15 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900. सर्वसाधारण दर 6,800. त्यानंतर परतूर तूर पांढरी 4 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800. सर्वसाधारण दर 6,700. त्यानंतर देऊळगाव राजा तूर पांढरी सर्वसाधारण दर मित्रांनो 6,700 रुपयापर्यंत. कमीत कमी दर 6,500 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6,910 रुपये. त्यानंतर कर्जत जिल्हा आहे अहमदनगर तूर पांढरी. या ठिकाणी 521 क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो. जास्तीत जास्त तूर आवक कर्जत अहमदनगर या ठिकाणी आलेली असून पांढऱ्या तुरीची जबरदस्त आवक 500 क्विंटलच्या वर. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 7,100 रुपये. त्यानंतर गंगापूर तूर पांढरी 65 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,825 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,700 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो औराद शहाजनी तूर पांढरी 199 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 7,081 रुपये, जास्तीत जास्त दर 7,241 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर सर्वसाधारण दर होते 7,161 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मित्रांनो काल दबाव बघायला मिळालेला आहे. बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये आवकेत देखील थोडासा घट होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी तूर बाजारभावात थोडीफार वाढ देखील बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये काल तुरीला काय बाजारभाव होता कमेंटमध्ये कळवा. आणि कुठल्या जर बाजार समितीचे तूर बाजारभाव जाणण्यासाठी कृपया व्हिडिओच्या खाली चॅनलमध्ये कमेंट करा. तर आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव असेल तर जरूर कळवा. तर भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.